प्रमिला नाना पवार. मुलगा काय आहे तुमचा? हो का, काय नाव आहे त्याचं? सतीश नाना पवार. नाशिकला आहे का ड्युटीला ते? तुम्ही कधीपासून इथे राहता? 3 वर्ष झालं बाहेर. 3 वर्षापासून बाहेर. तुम्ही सांगितलं नाही त्याला हात घ्या वगैरे? तो पोलीस स्टेशनला मारत होता मला सायकलला. आणि वडील, त्याचे वडील? त्याचे वडील तो 14 वर्षाचा होता तेव्हा वारले ऍक्सिडेंट मध्ये. मुलं किती तुम्हाला? 2. दुसरा काय करतो? कंडक्टर आहे. तो मुंबईत आहे का नाशिकला? तिकडे अक्कलकुवा. अच्छा, तो पण नाही सांभाळत का तुम्ही? नाही, तो म्हणतो त्याला सगळं दिलं मला काही. याला पण जन्म दिला ना तुम्ही? याला पण जन्म दिला, याला पण दिला. हा म्हणतो कुत्र्या पण पैदा करता म्हणे, कुत्र्या पण जन्म म्हणे. अजून काय बोलायचं, पुढचं काय बोलायचं? त्याने नाशिक रोडचं जो सायको डॉक्टर आहे ना, तिथून त्याने सर्टिफिकेट काढून आणलं. नगर पोलीस स्टेशनला दे. आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्या बायकोने, त्याच्या सासऱ्याने, सायको. 3 वर्षापासून तुम्ही इथंच राहता का? नाही, कुठेही राहते. शिर्डी राहते, तिकडं भुसावळकडं, कुठेही. हो का? जेवणाचं काय? सांगा काय उपयोग त्या PSIचा आणि कंडक्टरचा? त्याला काहीच लाच नाही, काहीच नाही, काहीच त्याला पडलेलीच नाही. त्याला हे नाही माहिती की एवढे कष्ट केले आईने. हो बरोबर आहे ना, तुम्ही एक जन्म दिला त्याला. जन्म दिला नाही, जन्म दिला ते जाऊ द्या, पण त्याला घडवायला किती उशीर लागतो. शिक्षा. हो बरोबर आहे ना, PSI बनवलं तुम्ही त्याला. तुम्ही एवढ्यात कधी भेटले त्यांना? नाही. त्याला आता 15 दिवसापूर्वी तब्येत खराब झाली. असा तब्येत खराब झाल्यावर भेटायला येतो काही? नाही, काहीच नाही. दारात गेल्यावर डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करतो. माझ्या घरातून बोलून आणलं, माझ्या काचा फुटल्या घराच्या. हां हां. डायरेक्ट असं ऑपरेशन. तुम्हाला आजारी वगैरे झालं कोण बघ?